मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये मंजुरी आणि निधी उपलब्ध करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभा विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतलाय। तसेच आम्हाला पाणी द्या, नाहीतर कर्नाटकमध्ये आमचा समावेश करा, अशी मागणी शेतीच्या पाण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। अनेक सरकारे आली, पण या गावच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला तसाच आहे। मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे ग्रामस्थांनी सभा घेऊन सरकारचा निषेध केलाय। महाराष्ट्र सरकार 1960 ला स्थापन झाल्यापासून आज अखेर बरोबर म्हणजे 2024 ते 40 आणि हे 24 64 वर्षात जर महाराष्ट्र सरकार आपल्याला जर न्याय देत नसेल आणि आपल्याला दुष्काळात पडावं लागत असेल, दुष्काळात राहावं लागत असेल, आपण जरी दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही सगळ्यात आहे। तर आपण दुष्काळात जरी जन्मलो आता मरायचं नाही। आपण मुलांचा विषय सोडा, मुलांचा नंतर बघू। आपणच हे निर्धार करायचे, आपल्याला पुढच्या वर्षी पाणी पाहिजे, तर त्या दृष्टीने आपण जसं जर निर्णय घेतला, जर सरकार बहिष्कारलाही ही करत नसेल आणि एखादी जरी योजना जर आचारसंहितेपूर्वी नाही झाली, तिथनं ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवसापासून आपला 24 गावं कर्नाटकला जोडावीत असा ठराव आपण करणार का? पाणी प्रश्न मिटला तर मत मागा येत नाही, मत मागा येत नाही। 24 गावाच्या पाणी प्रश्नासाठी आज बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। काय निर्णय घेतला तुम्ही आज आम्ही मंगळवेढाच्या कायम दुष्काळी भागातल्या 24 गावाचे सरपंच, प्रमुख शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची इथं एक बैठक घेतली पाटखळ येथे। खरं तर गेल्या 50-60 वर्षात आमच्या या 64 वर्षामध्ये आपल्या या 24 गावाला न्याय मिळाला नाही। दुष्काळात आम्ही जन्मलो, पण आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे दुष्काळात मरणार नाही। तर आज आम्ही निर्णय असा घेतला, 2009ला आम्ही बहिष्कार टाकला होता लोकसभा निवडणुकीवर आणि ती योजना कागदावर आली, पण ते योजना 15 वर्ष लागली त्या योजनेला फायनल करायला। जर एवढा वेळ लागत असेल तर शेतकरी टिकणार कसा या दुष्काळी भागातला? इथला दुग्ध व्यवसाय सगळा अवलंबून आहे। तर आम्ही या बैठकीत निर्णय असा घेतला, जर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारनं मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला कॅबिनेटची मंजुरी आणि निधीची तरतूद करावी, अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार, हा पहिला निर्णय आमचा झाला। आणि दुसरा ठराव असा झाला की जर सरकारनं आचारसंहितेपूर्वी या योजनेला जर मंजुरी दिली नाही तर आचारसंहिता ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी आणि राज्यपालाकडे आम्हाला कर्नाटकमध्ये जोडावं म्हणून आम्ही मागणी करायचा दुसरा ठराव आम्ही घेतला। जर राज्य सरकार एवढ्या 60 वर्षात जर आम्हाला न्याय देत नसेल तर ह्या सरकारमध्ये राहण्यात अर्थ काय आमचा? म्हणून आम्ही मागणी केली आहे सरकारला की आम्हाला आमचं राज्यातनं बाहेर काढा।